पण असो या नसो वाचनाची जोड ही माणसाला पाहिजेच. कारण ज्या वाचनानं आपलं मस्तक सुधारतं ते मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं आणि हस्तक झालेलं मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नसतं. हे जर नतमस्तक आपलं मस्तक कुणापुढे होऊ द्यायचं नसतं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी लागेल, ते म्हणजे आपल्याला वाचनाचा व्यासंग वाढवावा लागेल, आपल्याला वाचन करावं लागेल. आणि तरच आपण एकंदरीत आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपण बदल करू शकतो, परिवर्तन करू शकतो. जर समाज सुधारायचा असेल तर अगोदर स्वतःला सुधारावं लागेल आणि स्वतःला सुधारण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे ते म्हणजे वाचन. जोपर्यंत आपण वाचन करणार नाहीत ना तोपर्यंत आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढणार नाहीत. फक्त अभ्यासाच नाही तर अभ्यासाव्यतिरिक्त आम्हाला काय काय वाचता येईल, अभंतर काय काय वाचता येईल आणि त्याचं ज्ञान आम्हाला संपादन करता येईल का, आणि ते घेतलेलं ज्ञान आम्हाला दैनंदिन जीवनात त्याचा वापर करता येईल का, याही गोष्टी आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या पातळीवरती काय केलं पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे. म्हणून वाचनाचं वेळ हे प्रत्येकाला लागलंच पाहिजे, नवे व्यसन झालं पाहिजे. पुन्हा कुणाला वाचनाचा वेळ लागला होता? स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी काही थोर युगपुरुषे होऊन गेली त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली होती, त्यांनी व्यासंग वाढवला होता. तो म्हणजे कशाचा व्यासंग वाढवला होता? वाचनाचा. मग आपल्याला बदल करायचा असेल, आपल्या ज्ञानाच्या कक्षा आपल्याला रुंदवायच्या असतील, वाढवायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल? वाचन करावं